पक्षांतराचा प्रकार सुरुवातीलाच रोखला जावा असं कपिल सिब्बल म्हणतात। सोबतच फुटीर नेत्यानं स्वतःला मुख्य नेता म्हणणं 10व्या सूचीनुसार अमान्य असल्याचं कपिल सिब्बल म्हणतात। स्वतःची मुख्य नेता म्हणून निवड काय बेकायदेशीर आहे असंही कपिल सिब्बल म्हणतात। शिंदेंच्या बेकायदेशीर कामाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असाही मोठा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतात। संविधानानुसार पक्ष कुणाचा ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता, केवळ आमदारांच्या पात्रतेचा अधिकार होता असंही कपिल सिब्बल म्हणतात। गोगावले प्रभूंच्या प्रतोत्पदावरती अध्यक्षांचा नेमका काय रोख होता? फुटीच्या वेळी राजकीय संघटनेमध्ये कोणताही वाद नव्हता असंही कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये म्हणतात। पक्षांतराचा प्रकार सुरुवातीलाच रोखला जावा असंही कपिल सिब्बलांनी म्हटलेलं आहे। शुभम, एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता एक चित्र स्पष्ट होतंय, ते म्हणजे असं की या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बलांच्या निशाण्यावरती एकतर निवडणूक आयोग पहिल्यापासून होता आणि आता दुसरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर। राहुल नार्वेकरांनी जो काही निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जो काही निकाल दिलेला होता तो पण निर्णय कसा चुकीचा होता हे सुद्धा कोर्टाच्या निदर्शनास आणून देतात कपिल सिब्बल। आणि जसं आपण बघितलं असेल की गोगावले आणि प्रभूंचं जे प्रतोत्पदावरती सुद्धा शंका उपस्थित केली गेली नाही, याच्याकडे ही सुनावणी कितपत निर्णायक ठरू शकते या सगळ्या युक्तिवादावरून आणि नेमकं काय घडतंय सध्या? अर्थातच सिद्धेश, या संपूर्ण प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष यांनी त्यावेळेस ज्या पद्धतीने निकाल हा दिला होता त्यांच्या दालनात देखील सुनावण्या ज्या आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल सुरू होत्यात। त्यावेळेस कुठेतरी महत्त्वाचं पाहायला गेलं तर हा नेमका प्रकार का घडला हे कुठेतरी अध्यक्षांना पटवून देण्याचं काम हे शिंदे गटाकडनं त्यावेळेस जास्त मोठ्या स्वरूपात किंवा जास्त मोठ्या तीव्रतेने होताना दिसून आलं होतं। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर नेमकं पक्ष हा जरी उद्धव ठाकरे यांच्या संघटनेमध्ये पुढे जात होता किंवा जी पदं आमदारकीचं पद असेल किंवा मग जी इथं पद वाटप जी करण्यात आली होती ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जरी असली तरी मात्र कुठेतरी नेतृत्वच चुकीचं असल्याचा दावा हा शिंदे गटाकडनं सातत्याने होत होता आणि त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार घडवून आणण्याचं कुठेतरी कबुली ही देखील शिंदे गटाकडनं त्यावेळेस सुनावणी दरम्यान ही देण्यात आली होती। अर्थातच पाहायला गेलं तर विविध प्रकारचे विविध अधिवेशन जे आहेत ते देखील सुरू होते। अधिवेशनाच्या वगळता देखील अनेक तारखा ज्या आहेत त्या अध्यक्ष यांनी बोलवल्या होत्या। त्यावेळेस देखील सुनावणी अशाच पद्धतीत नार्वेकर यांच्या कोर्टामध्ये सुरू होती। पण अर्थातच पाहायला गेलं तर या संपूर्ण याच्यामध्ये ज्या गोष्टी आणि जे मुद्दे मांडण्यात आले होते त्याच आधारावर कुठेतरी अध्यक्ष यांनी निर्णय दिला होता। त्याचनुसार निवडणूक आयोगाच्या पुढे देखील जे मुद्दे शिंदेंकडनं मांडण्यात आले त्यानुसारच निवडणूक आयोगाने त्या सर्व मुद्द्यांना निरीक्षणात ठेवून आणि महत्त्व देऊनच कुठेतरी निर्णय दिला होता। या सर्व आधारे हे प्रकरण जे आहे आता उद्धव ठाकरे यांना कुठेतरी मान्य नाही झालं, म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन कुठेतरी मला न्याय मिळेल या अपेक्षेने आता गेलेले आहेत। याच सर्व दरम्यान न्याय नेमका कोणाच्या बाजूने जातो, उद्धव ठाकरे यांना न्याय मिळतो की नाही मिळतो, आणि या प्रकरणामध्ये निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांना टार्गेट करून त्यांची चूक दाखवणं इतकाच हेतू सिब्बल यांचा आहे। आणि समजा चूक आढळली किंवा चूक जी दाखवलेली आहे ती त्या ठिकाणी सिद्ध होत असेल तर मग कुठेतरी संपूर्ण प्रकरण एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभं राहील आणि त्यानुसारच संपूर्ण प्रक्रिया ही पुढे जाण्यासाठी हालचालींना सुरुवात होऊ शकते। त्यामुळे अध्यक्ष यांनी घेतलेले निर्णय हे कशा पद्धतीचे चुकीचे आहेत, निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय हे देखील कशा पद्धतीने चुकीचे आहेत, हेच कुठेतरी कोर्टाला पटवून देण्याचं काम या संपूर्ण सुनावणीमध्ये मागील 7 दिवसांपासून आणि 8.5 तासाच्या युक्तिवादामधनं सिब्बल हे कोर्टापुढे सांगतायत। सिद्धेश, पण शुभम, एक प्रश्न माझा असा आहे की जसं आता आपण बघितलं असेल की फडणवीसांनी राज्यपालांना बहुमताची चाचणी घ्यायला सांगितलं आणि सोबतच विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून सुद्धा निवडलं असंही कपिल सिब्बल म्हणतात। निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्याच्याशी काही एक संबंध नव्हता। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणानं वागले असंही सिब्बल म्हणतात। मी याच मुद्द्याला धरून शुभम तुझ्याकडे येतोय। जसं आधी म्हणालो की काय म्हणतात कपिल सिब्बल असं म्हणतात की निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा होता, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय चुकीचा होता। जे पत्र होतं ना, ज्या पत्रामध्ये निवडीचा अध्यक्ष कोण होणार याचा उल्लेख करण्यात आलेला होता, हे सगळं आपल्याला माहिती आहे की हे सगळं पत्र घेऊन ते राज्यपालांकडे गेले। राज्यपालांनी नंतर त्याच्यावरती स्वाक्षरी दिली, बहुमत कोणाकडे ते बघितलं आणि सरळ त्यांनी इनडायरेक्टली निर्णय देऊन टाकलेला होता। या सगळ्या मुद्द्यावरून एक प्रश्न असा निर्माण होतो की मग जर कपिल सिब्बल म्हणत असतील की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्यपाल पक्षपातीपणाने जर निर्णय घेत असतील तर मग राज्यघटनेचा काय उपयोग आहे? कारण याच्यानुसार जर कोणी वागत नसेल, जर कायद्याप्रमाणे जर कोणी वागत नसेल तर मग मनमानी कारभार कितपत योग्य होता आजच्या या सुनावणीमध्ये? हाच युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत। याच्यावरून कोर्टाचं निरीक्षण काय होऊ शकतं?
अर्थातच कोर्टाच्या निरीक्षणाचीच वाट ही संपूर्ण आता उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांना आहे. इतकंच नाही तर कोर्टाचा काय निर्णय असेल किंवा कशा पद्धतीने बोलतील याची एक भीती ही देखील कुठेतरी शिंदे गटामध्ये असण्याचा एक अंदाज हा आहे. पण अशामध्ये समजा पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या गोष्टी घडवून आणल्यात आणि त्या कशा पद्धतीने घडल्यात याचा पुरावा आणि याचा दस्तावेज हा जेव्हा शिंदे गटाकडनं समोर निवडणूक आयोगाला आणि अध्यक्षांना आणि इतकंच नाही तर राज्यपालांना देखील देण्यात आला, त्यावरच कुठेतरी विश्वास ठेवून संपूर्ण हालचाली करणं हे देखील गरजेचं होतं. कारण की त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही देखील लागू होऊ शकते अशी देखील चर्चा होती. म्हणून लवकरात लवकर कुठेतरी फ्लोर टेस्टनुसार आणि संपूर्ण ज्यानुसार संख्याबळ आहे संख्याबळ सिद्ध करून कुठेतरी महाराष्ट्र हा राष्ट्रपती राजवट न लागू होता कुठेतरी सरकारकडेच राहावा. आणि त्यावेळेस देखील महायुतीचं सरकार हे त्यावेळेस आलं होतं ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झाले होते. त्यानंतर मात्र तिसरा त्याच्यामध्ये एक अजून पैलू आला की अजित पवारांची राष्ट्रवादी जे प्रकरण अजून देखील सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि कुठेतरी समान हे प्रकरण आहे ज्याच्या आधारित अजून देखील खासदार सुप्रिया सुळे बोलत असतात की कशा पद्धतीने चुकीचं झालं, खरा पक्ष कोणाचा, खोटा पक्ष कोणाचा. हा सुप्रिया सुळे या संपूर्ण सुनावणी दरम्यान अनेक पत्रकार परिषदेमधनं बोलताना दिसून आलेले आहेत. अशामध्येच याच शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा आधार घेऊन राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा कुठेतरी निर्णय हा देखील समोर येऊ शकतो. पण अशामध्ये समजा पाहायला गेलं तर संपूर्ण घटनाक्रम हा कशा पद्धतीने गेला, संपूर्ण फ्लोर टेस्टवर विधिमंडळ पक्ष जो कपिल सिब्बल उल्लेख करतात की विधिमंडळ पक्ष हा वेगळा आहे तर विधिमंडळ पक्षाच्या आधारेच हा संपूर्ण घटनाक्रम घडून आला. खरं तर राजकीय पक्ष वेगळा आहे हे सिद्ध झालं तर पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना जाऊ शकतो. पण विधिमंडळ पक्ष समजा वेगळा आहे हे समजा सिद्ध होत असेल या संपूर्ण खटल्या दरम्यान तर मग त्यावेळेसचे जे निर्णय राज्यपालांपासून अध्यक्षांपर्यंत आणि अध्यक्षांपासून निवडणूक आयोगापर्यंत ज्या घेण्यात आल्या होत्या त्या विधिमंडळ पक्षाकडे फोकस्ड असूनच घेण्यात आल्या होत्या हे कुठेतरी सिद्ध होईल. आणि त्यामुळे पक्ष चिन्ह फ्रीज करण्याचा अंतिम कुठेतरी एक पर्याय हाच सुप्रीम कोर्टापुढे राहू शकतोय सिद्धेश. नक्कीच. पण एक प्रश्न असा आहे शुभम की जे विधिमंडळ काय म्हणतात त्याला विधिमंडळातील पत्राचा फायदा हा ठाकरेंसाठी कितपत गेम चेंजर ठरू शकतो आजच्या सुनावणीनंतर, काय वाटतंय? अर्थातच त्यावेळेस जी रणनीती ठरली होती किंवा त्यावेळेस जी आयडिओलॉजी दोन्ही पक्षांकडून ठेवण्यात आली होती त्याच्याच आधारे संपूर्ण हा खटला समोर जाताना दिसून येतोय. पण शिंदेची बाजू अजून देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एकीकडे युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बलांच्या कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं पारडं मजबूत असलं हे जरी सिद्ध होत असलं तरी त्यावेळेस मात्र दस्तावेज करताना लिखापडी करत असताना संपूर्ण लेखी प्रकरण समोर आणताना एकनाथ शिंदे हेच कुठेतरी पहिल्या नंबरवर दिसून आले होते. आणि त्यानुसारच संपूर्ण पक्षाची घटना समोर आणणे, राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवणे, स्वतः देखील मुख्यमंत्रीपदी आणि आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणे, निवडणुकींसाठी देखील सामोरं जाणे आणि निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या विधानसभा निवडणुकीच्या ह्याच्यात एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणे निवडून आलेली आहे तर मग याच आधारे कुठेतरी शिंदेचं प्रकरण हे पुढे जाऊ शकतं. कारण की जास्तीत जास्त दस्तावेज हे शिंदेकडनं घटनेसाठी कुठेतरी भविष्यात योग्य ठरतील किंवा त्यांच्या पारड्यात फायद्याचे ठरतील याचाच प्रयत्न शिंदेंनी आधीपासून केला. तर मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा निवडणूक आयोगाच्या कुठेतरी न्यायावर शुभम मी तुला एक थोडंसं थांबवतोय काही